वेदांमध्ये सांगितलेल्या 16 संस्कारामधील 15वा संस्कार म्हणजेच विवाह। सहधर्म आचरण, सहनशीलता, संयम आणि निष्ठा यांचे व्रत म्हणजेच विवाह। आज आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि शुभ आशीर्वादाने वधू आणि वर विवाहाचे हे व्रत घेत आहेत। आजची नववधू चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी वैष्णवी आणि वर चिरंजीव सोपान यांचा शुभविवाह आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी अगदी थोड्याच वेळामध्ये संपन्न होणार आहे। ऋणानुबंधाच्या जुळून येती आकाशातून गाठी, ऋणानुबंधाच्या जुळून येती आकाशातून गाठी, राधेसाठी श्याम बावरा कशा घडाव्या भेटी, म्हणून माधव बांधत असतो लग्नाच्या ह्या घाटी, राधेला ह्या कृष्ण मिळावा 7 जन्मासाठी, राधेला या कृष्ण मिळावा 7 जन्मासाठी। या नववधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी विविध क्षेत्रातून आलेल्या प्रतिष्ठित मान्यवर पाहुणे मंडळींचे, आप्तस्वकीयांचे, लहान थोरांचे, शेतकरी पाहुण्यांचे, व्यापारी पाहुण्यांचे, डॉक्टर पाहुण्यांचे, आपणा सर्वांचेच पुन्हा पुन्हा शब्द सुमनांनी सहर्ष सहर्ष स्वागत। यानंतर आजची नववधू वैष्णवी आणि सोपान या दोघांच्याही मनातील जणू काही भावना व्यक्त करणारी सुंदर अशी गीतरचना सादर करीत आहोत। असाच होता मनात माझा साजन ग, अशीच होती मनात माझी सजनी ग। मी सोबत राहण्यासाठीचा हा अद्वितीय वचन सोहळा म्हणजेच विवाह। अगदी थोड्याच वेळामध्ये हा विवाह सोहळा मोठ्या थाटामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होणार आहे। अक्षदा वाटपांचं काम ज्यांच्या